AK-47 ते इंडियन आर्मीचे जेट्स पाडल्याचा मुद्दा क्रिकेटच्या मैदानात? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. भारत पाकिस्तान क्रिकेट सामना आता मैदानापुरता शिल्लक राहिला नाही. या दोन्ही देशांचा संघर्ष क्रिकेटच्या मैदानाबाहेर जाऊन पोहोचलाय असं आम्ही का म्हणतोय, तर त्याला कारण ठरलंय रविवारी आशिया कप सुपर 4 मध्ये झालेला सामना. या सामन्यामध्ये पाकिस्तानचे दोन प्लेयर साहिबजादा फरहान आणि हरीस रौफ यांनी वादग्रस्त इशारे केले. यावरून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. तर नेमकं काय घडलं या सामन्यात? पहलगाम हल्ल्याची आग आजही कशा प्रकारे क्रिकेटच्या मैदानात धुमसती सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी आशिया कप सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. या सामन्यात भारताने नेहमीप्रमाणे पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले. पण या मॅचमध्ये मैदानाबाहेरील गोष्टी आणल्यानं हा सामना वादग्रस्त आणि ट्रोलिंगचा विषय ठरला. पाकिस्तानी खेळाडूंनी थेट मैदानातच वादग्रस्त आणि राजकीयदृष्ट्या प्रोव्होकेटिव्ह इशारे केले. याची सुरुवात पाकिस्तानचा प्लेयर साहिबजादा फरहानने केली. साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावताच बॅटनं AK-47 बंदुकीतून गोळीबाराची ॲक्शन केली. झालं तर मग भारतीयांशी पंगा पाकिस्तानला परवडणार नाही हे भारतीयांनी दाखवायला जराही वेळ लावला नाही. साहिबजादा फरहानच्या या व्हिडिओवर भारतीयांनी टीकेचा पाऊस बरसवला. साहिबजादा फरहानला सोशल मीडियावर भारतीयांकडून जोरदार ट्रोल केलं जातंय. बरं, पाकिस्तानी प्लेयरचं एवढ्यात मन भरलं नाही तर पुन्हा दुसऱ्या प्लेयरनं प्रोव्होकेटिव्ह इशारे करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा फास्ट बॉलर हरीस रौफनं भारतीय चाहत्यांकडे चिथावणीखोर हावभाव केले. रौफनं बोटांनी 0-6 असे संकेत दिले. याचा नेमका अर्थ काय होतो, तर मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळी भारत आणि पाकिस्तान सैन्यात जोरदार चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान 6 फायटर जेट्स पाडल्याचा पाकिस्ताननं खोटा दावा केला होता. पाकिस्तानच्या याच फुसक्या दाव्याचा संदर्भ देत रौफने भारतीय नागरिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटच्या मैदानातून घडलेल्या या सर्व प्रकारामुळे हा वाद आता राजकीय मैदानात जाऊन पोहोचला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावर टीका केली. साहिबजादा फरहाननं मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन केली. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच या कृतीतून दाखवत होता. BCCI आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचे पहलगाममध्ये मरण पावलेले निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला. एकदा आम्हाला कळू द्या, काल क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं आम्हाला खिजवलं, आमच्या शहीदांचा अपमान केला, मृत नागरिकांचा अपमान केला AK-47ची कृती करून, आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक चकमकीत अडकून पडलेलं. पाकिस्तानचा माज दिवसेंदिवस वाढत चाललाय हे या कृतीतून दिसतंय अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. या अशा प्रकारच्या कृत्यातून पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता का? दोन देशातल्या आंतरराष्ट्रीय तणावातील बाबी क्रिकेटच्या मैदानात समोर येणं कितपत योग्य आहे? खेळाला खेळासारखंच ट्रीट केलं पाहिजे का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.